तर पेपरफुटी प्रकरणामध्ये धर्मेंद्र प्रधानांचा सहभाग नाही, राजीनामा घेणं हा उपाय नसल्याचं योगेश कदम यांनी म्हटलेलं आहे. हे पुन्हा घडू नये यावर काम करणं गरजेचं असल्याचं योगेश कदमांनी म्हटलंय. राजीनामा देणं ही सुधारणा नसल्याचंही कदम म्हणालेले आहे. आता ज्या व्यक्तीला त्याच्याशी थेट संबंध नाहीये, जर का त्यांची इन्व्हॉल्वमेंट, जर का मंत्री महोदयांची इन्व्हॉल्वमेंट याच्यामध्ये थेट सापडली असती, चौकशीमध्ये सापडलं असतं, तर राजीनामा मागणं करायचीच योग्य होतं असं मला वाटतं. परंतु तरुणांचं जे नुकसान झालेलं आहे, अर्थातच हे नुकसान पुन्हा होऊ नये यासाठी ज्या उपाययोजना करायच्या त्या करणं आवश्यक आहे, त्याच्यावरती काम करणं आवश्यक आहे. हे पुन्हा घडू नये मला वाटतं ह्याच्यावरती काम करणं आवश्यक आहे. मला वाटतं सोनमजी वांगचुक हे अतिशय थोर समाजसेवक आहेत. लडाख करता त्यांनी प्रचंड चांगलं काम केलेलं आहे. तर अशा वेळेस त्यांनी ह्यामध्ये काय सुधारणा आणल्या पाहिजेत ह्याची सूचना त्यांनी करावी ना. राजीनामा देणं म्हणजे ही सुधारणा होऊ शकत नाही. मला वाटतं यामध्ये आपण काय रिफॉर्म आणू शकतो, नवीन काय पद्धती आणू शकतो त्या त्यांनी सुचवल्या पाहिजेत. या देशामध्ये विद्यार्थी लढतोय, विद्यार्थ्यांचा शिक्षक लढतोय. काय सांगावं, काय बोलावं, यांच्यावर बोलावं तेवढं कमी आहे. मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज झाले. नाही, हा हुकुमशाही ही चालू आहे. आपल्याला जे संविधान बदलणार त्याच्यातल्या ह्या सगळ्यात हळूहळू छोट्या छोट्या चुणूक दिसत आहेत. संविधानाला अजून काय बदलायचं राहिलं.